विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 2.1 यामध्ये आपण प्रश्न चौथ्या पर्यंत पाहिले होते याच्या अगोदरच्या पिरियडला. आज आपण प्रश्न 5वा पाहणार आहे. बघा लक्ष द्या. काय प्रश्न आहे? जर x बरोबर 3 हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ असेल तर k ची किंमत किती? लक्षात घ्या. मग आता काय करायचं आपल्याला? ते पहिलं वाक्य लिहायचंय. काय की x बरोबर 3 हे kx वर्ग 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणाचे मूळ आहे. हे एक वाक्य लिहिलं. आता मूळ आहे म्हणजे ते काय? त्या ठिकाणी x ची किंमत जर 3 ठेवली तर बरोबर उत्तर 0 येणार आहे. म्हणून x च्या ठिकाणी आपल्याला किती ठेवावं लागणार आहे? 3. मग आपण काय करू? x बरोबर 3 ही किंमत काय करावी लागेल आपल्याला? दिलेल्या समीकरणात ठेवू. समीकरणात म्हणा किंवा वर्ग समीकरणात दिले म्हणून समीकरणात ठेवू. आता जे दिलेलं समीकरण आहे वर्ग समीकरण, त्याच्यात आपण काय करणार? x ची किंमत 3 ठेवतो. आता लक्षात घ्या. म्हणून जिथं दिसल x तिथं आपल्याला काय ठेवायचंय? 3 ठेवायचे. आलं लक्षात? मग k इथं गुणिले असत्या, हे गुणिले k आणि x मध्ये काय नाही गुणिले x चा वर्ग. आता ऐका, x चा वर्ग म्हणजे काय बरं बेटा? 3 चा वर्ग वजा 10 ला 10 इथं पण गुणिले. 10 आणि x मध्ये काही दिसत नाही म्हणजे गुणिले असतं, दिसत नसतं पण तिथं ते असतं. मग 10 गुणिले x ची किंमत किती ठेवायची आपल्याला? 3 ठेवायची. 10 गुणिले 3 अधिक 3 बरोबर आहे 0. आलं लक्षात? आता पहा, k गुणिले 3 चा वर्ग म्हणजे 3 गुणिले 3 बरोबर ना? तर 3 चा वर्ग किती आहे? 9 वजा 10 किती? 30. आलं लक्षात? अधिक 3 बरोबर आहे 0. आता लक्षात घ्या, याला आपण k9 असं लिहित नाही. त्याला काय लिहित असतो आपण? तर 9k असं लिहिलं. ठीक आहे, 9k आणि इथं याचं करून घ्या. काय होईल बरं? हे ऋण आहे आणि एक धन आहे. मी या अगोदर अनेक वेळा सांगितले की दोन चिन्ह भिन्न, वेगळे चिन्ह वेगळं करा, त्यांना वेगळे विचार, ते एकत्रीकरण होणार नाही. तसं त्या ठिकाणी वेगळ्या चिन्हांचं बेरीज नाही, वजाबाकी होत असते. भिन्न चिन्हांचं चिन्ह भिन्न आणि दोघांचं जमन वजाबाकी करा. 30 मधून 3 गेले 27. मोठ्या संख्येचे चिन्ह वजा 27 आलं बरोबर आहे 0. लक्ष द्या, ध्यान दिलं पाहिजे. ध्यान दिलं की काय होत असतं? ज्ञान. लक्ष द्या, वजा 27 त्या ठिकाणी ऋण चिन्हाचं त्या ठिकाणी डावीकडून जेव्हा उजवीकडे जातं तेव्हा धन होतं. ऋण 27 धन 27 धन इथे लिहायची गरज नसते. k बरोबर 27. पहा लक्षात घ्या, 27 हे गुणिले 9 काय झालं बेटा? भागिले 9 झाले. म्हणून k बरोबर आहे काय? लक्षात घेतला आपण? k बरोबर 9 1 9 9 त्रिक 27 3 छेद 1 म्हणजेच काय झालं? k बरोबर 3 असेल. समजून घेतलं झालं असेल तर पॉज करून त्याचा स्क्रीनशॉट काढून ओके आणि लिहून घ्या. पहा मित्रांनो, आता 6वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये कृती आहे. लक्षात घ्या, 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 7/5 असेल तर k ची किंमत म्हणजे k ची किंमत असा शब्द आहे की तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा असं आहे. मग उकल याच्यामध्ये मी तुम्हाला मागे जेव्हा कृती आली तेव्हा सांगितलेले की त्याच्यामध्ये काय होणार आहे की त्या ठिकाणी बऱ्याच स्टेप दिलेल्या नाही, कृतीमध्ये डायरेक्ट दिलेला असतं बरोबर. आता तुम्हाला काही मुलं लिहितात, डायरेक्ट लिहितात आणि नंतर मग त्याला बॉक्स करतात. पण तुम्हाला असं वाटतं की जे एक्झॅक्ट तुम्हाला हे रफ मध्ये करायचं तुम्ही मग नंतर बॉक्स ते भरले त्यांचा मी तुम्हाला इथे सांगतो. लक्षात घ्या, आपण आता काय करणार आहे की
उकल पाहत असताना 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ काय दिले बरं, या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 7/5 आहे. इथे काय लिहायचं, वजा 7/5. त्याचं एक मूळ जे आहे ते काय आहे, वजा 7/5. हे लिहिलं चालतंय. त्याच्यानंतर मग जे मूळ आहे तीच m ची किंमत आहे. चल कोणतं m आहे, मग ते जे मूळ आहे तिथं m च्या जागेवरती किंमत ठेवायची. जे मूळ आहे मग m ची किंमत किती ठेवायची बेटा, वजा 7/5. m बरोबर वजा 7/5 वरील वर्ग समीकरणात ठेवू. आता पहा, मग 5 गुणिले m चा वर्ग म्हणजे काय, m चा वर्ग म्हणजे काय की वजा 7/5 चा वर्ग. बरोबर आहे. जिथं जिथं m दिसेल हे बघा 5 गुणिले m चा वर्ग म्हणजे वजा 7/5 कंसाचा वर्ग. बरोबर, कंस आहे वजा 7/5 ला कंसाचा वर्ग. बर, अधिक 2 इथं पुन्हा गुणिले होतं m च्या ठिकाणी गुणिले बॉक्स m इथं m च्या ठिकाणी m ची किंमत ठेवायची. कोणती आहे, 2m म्हणजे 2 गुणिले काय, वजा 7/5. आलं लक्षात, वजा 7/5. हे ध्यानात घ्या थोडं, वजा 7/5. त्याच्यानंतर अधिक k बरोबर आहे 0. इथंच कळतं, ज्या ज्या स्टेप तुम्हाला कळणार नाही ते आम्ही इकडे रफ मध्ये लिहून टाकतो. हे तर कळतं ना. आलं लक्षात, 5 ला 5 गुणिले m चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग, वजा 7/5 कंसाचा वर्ग अधिक 2 ला 2 गुणिले m म्हणजे इथं बॉक्स मध्ये काय होतं m होतं, पण m च्या ठिकाणी डायरेक्ट किंमत ठेवायची आपल्याला. किती m ची किंमत, वजा 7/5 अधिक k बरोबर आहे 0. मग आता लक्षात घ्या काय करणार आहे. आता 5 इथं डायरेक्ट एक काठाकाठी सगळं ह्याच्यात डायरेक्ट याचं उत्तर याच्यात लिहायचं नाही, दोघांचं कॅल्क्युलेशन करून याच्यात लिहायचं नंतर लिहायचं की. बरोबर, ह्या स्टेप बघायला. आता हे बघा मी तुम्हाला रफ मध्ये दाखवते. 5 गुणिले याचं उत्तर डायरेक्ट कसं करायचं, इथं डायरेक्ट बॉक्स मध्ये लिहिणार आहे. 5 गुणिले वजा 7/5 कंसाचा वर्ग. ही स्टेप मी लिहून दाखवतो. बरोबर आहे, 5 गुणिले वजा 7चा वर्ग किती, ऋण जरी 7 असले तरी ऋण 7चा वर्ग काय येत असतो, ऋण 7 गुणिले ऋण 7 बरोबर 49. ऋण ऋण धन आणि 5चा वर्ग. मला सांगा, जरी कंसाचा वर्ग छेदाचा वर्ग अंशाचा वर्ग असतो, 5चा वर्ग किती 25. लक्षात घ्या, 5 1 5 5 5 25. काय उत्तर आलं रे बाबा फायनली. चला हा पुढे लिहितो. 49 1 49 आणि छेदात काय राहिले फक्त 5. 49/5. या बॉक्स मध्ये काय येणार आहे, फक्त या बॉक्स मध्ये डायरेक्ट लिहायचं आपल्याला. काय लिहायचं या बॉक्स मध्ये, 49/5 हे लिहिलं. बरोबर, आता याच्यात पहा, याचा छेद काय नसतो, 1 असतो. लक्षात घ्या. मग या बॉक्स मध्ये काय येईल थोडासा विचार करा. अंशांशाचा गुणाकार 7 दोन्ही 14, पण ऋण आणि धन याचा गुणाकार हे धन आहे, पण कंस तिथे काय नाही, ऋण धनचा गुणाकार 7 दोन्ही 14 ऋण 14 आणि 5 1 5. छेदाचा गुणाकार 5 1 5. छेदात काही नसतो म्हणजे 1 असतो. 5 1 5 अंशांशाचा गुणाकार 20 7 14 धन ऋण ऋण 14 कारण बाहेर. बरोबर, आता अधिक k बरोबर आहे 0. आता लक्षात घ्या, आता इथं छेद 5 आणि इथं छेद 5. बरोबर आहे. आता ही स्टेप सुद्धा तुम्हाला सांगतो मी, लक्षात घ्या कशी येईल. तर आता 49/5 अधिक समजा एक कंसात आहे. चला एक कंसात कोणते, वजा 14/5 ऋण संख्या असल्यामुळे वजा 14/5. आता एक स्टेप इथं डायरेक्ट एका बॉक्स मध्ये दिले. हे झालं एवढ्याच, हे झालं एवढ्याच, एवढ्याच. हे बॉक्स कसा आला 49/5 कसं कळलं तर इथं सांगितलं तुम्हाला. बरोबर, 49/5 इथे. आणि हे तर डायरेक्ट इथं दिसतेच. 7 दोन्ही 14 धन ऋण ऋण 14 5 1 5. आलं लक्षात. आता पहा, याच्यामध्ये दोन्हीचा छेद सारखा आहे, पण चिन्हाचं कसं आहे, याचं धन याचं ऋण आहे. बरं ठीक आहे, एक स्टेप करू आपण. 49/5 हे धन हे चिन्ह आहे ना, हे सेंटरला असते, इथं वरी नाही खाली. चल अंश छेदाचं नसतं. मग धन ऋणाचा गुणाकार काय झाला, इथं गुणाकार असतो. धन आणि ऋणाचा गुणाकार ऋण 14/5. आता छेद तर सारखा आहे, मग 49 मधून 14 गेले, वजा बाकी का 49 वजा 14. 9तून 4 गेले 5, 4तून 1 गेला 3. किती आलं बेटा, 35 आलं. 35. 49 वजा 14 35 झाले. आणि दोघांच्या मधून कॉमन सामायिक कोणता घेतला 5. मग हे 5 1 5 5 7 35. 7/1 म्हणजे फक्त 7. मग इथे एकच बॉक्स दिला.
म्हणजे आपल्या काय राहायचं डायरेक्ट त्या 2-3 स्टेप वगळल्या म्हणून फक्त काय लिहिलं 7 बरोबर. आता काय लिहायचं 7 अधिक के बरोबर आहे 0 म्हणजेच के बरोबर आहे धन 7 तिकडे पाठवा काय होणार के इथंच राहील धन 7 तिकडे गेले काय झाले बेटा ऋण 7 झाले के ची किंमत आली वजा 7. सोपं आहे आलं लक्षात. याचं त्या ठिकाणी एरोक मधलं समजून घ्या आणि त्याचा स्क्रीनशॉट काढा पॉज करून त्या ठिकाणी ते लिहून घ्या. आपण आता सराव संच 2 पॉइंट समजा 2.2 पाहणार आहे. त्याच्यामध्ये पहा खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा हा प्रश्न लक्षात घ्या. आता याच्यामध्ये मी तुम्हाला याच्या शिकवलं यामुळे नाही कारण अवयव पद्धतीने वर्गमूळ काढणे हे तुम्हाला 8वीलाच झालेले 8वी 9वी मागच्या 7वी पासूनही आहे म्हणून मी डायरेक्ट सराव संच घ्यायलोय. आता वर्ग समीकरण सोडवण्याच्या 3 पद्धती आहेत. अवयव पद्धत त्याच्यानंतर पूर्ण वर्ग पद्धत आणि 3 नंबरला सूत्र पद्धत. तर तुम्हाला मित्रांनो अवयव पद्धत आधीच झालेली आहे सुरुवातीच्या मागच्या वर्गामध्ये म्हणून आता मी डायरेक्ट सराव संच घेतोय. आता पण जेव्हा तुम्हाला मी पूर्ण वर्ग पद्धत शिकवल आधी नंतर सराव संच घेईल त्याचबरोबर सूत्र पद्धत आधी काही उदाहरणं सांगेल नंतर सराव संच घेईल. पण अवयव पद्धत तुम्हाला मागच्याच वर्गापासून झाल्यामुळं ते रिपीट सांगायची मला तरी गरज नाही वाटत. तरी पहिले उदाहरण तुम्ही समजून घ्या बाकीचे उदाहरण तुम्ही स्वतः करू शकाल. फक्त तुम्हाला अवयव कसे पाडतात हे मागच्या वर्गात झाले तरी ज्यांना समजा मागच्या वर्गात त्यांनी लक्ष दिलं नाही त्यांनी आता लक्ष द्या. लक्ष द्या कसं करायचं. पहिल्या पदाचा शेवटच्या पदाचा गुणाकार इकडे रूपामध्ये मांडायचा. कोणता गुणाकार येतो x वर्ग गुणिले 54 हा गुणाकार x वर्ग गुणिले काय करायचंय 54. मग काय होणार आहे बेटा हे 54x चा वर्ग 54x वर्ग. त्याच्यानंतर काय करणार आहे बेटा आता आपल्याला गुणाकार 54x वर्ग पाहिजे 54 आणि त्याची त्या ठिकाणी बेरीज इथं बेरीज चिन्ह त्याची बेरीज काय पाहिजे 15 पाहिजे पण ऋण 15 पाहिजे. मग लक्षात घ्या 9 सखी 54 9 सख 54 पण 9 सख 54 व्हायला पण 9 6 धनची बेरीज धन आपल्याला ऋण बेरीज पाहिजे म्हणजे दोन्ही ऋण पाहिजे वजा 9 वजा 6 ऋणाची बेरीज ऋण होते आणि ऋणाचा गुणाकार काय येतो बेटा धन येतो. मग लक्षात घ्या कसं होतंय वजा 9 गुणिले वजा 6 जर केलं तुम्ही हे याला जर सोडवलं तर 9 सखी 54 पण ऋण धन 54 येते हा गुणाकार टॅली झाला. त्याचबरोबर त्याच 2 पदांची वजा 9 आणि वजा 9 आणि वजा 6 सारखे चिन्ह आहेत म्हणून सारख्या चिन्हाची काय होत असते बेरीज 9 6 15 ऋणाची बेरीज होते ती ऋण सारख्या संख्या सारखी चिन्ह सारख्या विचारांचे एकत्रीकरण मित्र होतात तसं सारख्या चिन्हांची बेरीज 9 6 15 सारख्या चिन्हांची बेरीज झाली ऋणाचं उत्तर ऋणच येतं ऋण 15. म्हणजे आपण गुणाकारही पडताळून पाहिला आणि त्याची बेरीज देखील पडताळून पाहिली. मग कोणते अवयव पीक झाले वजा 9 वजा 6 फक्त त्याच्या बाजूला x लावायचा लक्षात घ्या. मग कसं सोडू बघा तर तशी लक्ष द्या x वर्ग वजा 9x वजा 6x 9 वजा 9x वजा 6x वजा 15x आणि 9 सख 54 हे आता त्याही केले 9 वजा 9x वजा 6x आणि ह्याची स्प्लिट केलं त्याला स्प्लिट करणं म्हणजे तुकडा करणं 15x कॅन्सल झाले त्याला काय केलं आपण 9x आणि 6x पण ऋणाची बेरीज ऋण आलं 15x वजा 15x आणि गुणाकार पण आपण पडताळून पाहिले इथं अधिक 54 बरोबर 0 आलं लक्षात. आता पहा 2 चे गट करा बरं हा 2चा गट हा 2चा गट 2 चे गट केले याच्यामध्ये x वर्ग इथे x आहे या गटामध्ये म्हणून याचा सामायिक काय घेतला x घेतला सामायिक काय घेतला x. मग x चा वर्ग आहे 1x बाहेर आला मध्ये काय राहिलं 1x राहील इथे x राहील वजा आणि हे 9 हे x बाहेर गेले की मध्ये यायचं नाही तो सांगतो बाहेर गेलं मध्ये येऊ नका. आलं लक्षात x चा वर्ग आहे मग इथे x बाहेर आलं मध्ये राहिले x वजा 9 हे x बाहेर गेले मध्ये लिहिले आपण नाही. चालतंय आता ह्या 6च्या पाड्यात 54 आहेत आणि 6च्या पाड्यात 6 पण आहेत 6 54 6 आहे 6 म्हणून या दोघांमधून x तर कॉमन निघत नाही इथे x पण इथे x नाही पण अंक कॉमन निघते. कोणता कॉमन निघतो बेटा अंक निघतो कोणता अंक कॉमन निघतो की 6 निघतो 6. मग इथं मध्ये राहिले x कारण 6 मध्ये लिहू शकत नाही आपण 6 बाहेर घेतले आणि 6 कितीने गुणल्यानंतर त्या ठिकाणी 54 येतं
6 9 54 किती 6 9 54 बरोबर. पण इथं धन पाहिजे उत्तर. मग हे ऋण गुणिले कोणतं चिन्ह बरोबर धन येतं तर ऋण धन आला का. x वजा 9 x वजा 9 हा कंस सारखा येतो बरोबर शून्य लिहून टाक बरोबर. आता x वजा 9 एका कंसात काय लिहायचं x वजा 9 तर दुसऱ्या कंसात लिहायचं x वजा 6 आणि समोर पहा लक्ष द्या x वजा 9 बरोबर 0 किंवा x वजा 6 बरोबर 0. आता लक्षात घ्या. मग x बरोबर हे वजा 9 आहे ना तर तिकडे पाठवा अधिक 9 करा x बरोबर 9 किंवा x बरोबर हे ऋण 7 तिकडे पाठवा अधिक 6 करा x बरोबर 6. आलं लक्षात. x बरोबर 9 तिकडे पाठवा अधिक 9 करा धन 9 झाले 0 अधिक 9 9 झाले आणि x बरोबर ऋण 6 0 अधिक 6 6 झाले. म्हणून काय लिहायचं x बरोबर 9 आणि 6 ही समीकरणाची मुळे आहेत. काय लिहायचं 9 हे जे उकल आहेत मुळे आहेत ते कसे 9 आणि 6 ही दिलेल्या समीकरणाची काय लिहावं लागेल ही दिलेल्या समीकरणाची मुळे आहेत. ही दिलेल्या समीकरणाची मुळे आहेत. मुळे आहेत. आलं लक्षात. या ठिकाणी व्हिडिओ पॉज करा आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून समजून घेऊन लिहून घ्या. हा पहा मित्रांनो आता दुसरा प्रश्न पहिल्याचा दुसरा प्रश्न आता पहा तेच आधी सांगितलं तसं पहिल्या पदाचा शेवटच्याचा काय करायचा गुणाकार x वर्ग गुणिले वजा 20 याचा गुणाकार केला x वर्ग आणि वजा 20 चा. तर काय आलं बेटा ते वजा 20 x वर्ग म्हणजे गुणाकार त्या ठिकाणी वजा 20 x वर्ग पाहिजे आणि त्याची वजाबाकी इथं ऋण चिन्ह आहे त्याची वजाबाकी काय पाहिजे त्या ठिकाणी काय लक्षात घ्या 1 पाहिजे. तर काही नसतं म्हणजे काय असतो सगळं 1 मग 10 दोन्ही 20 होतंय पण 10 2 2 गेले किती राहिले बरं 8 राहिले. आपल्याला किती पाहिजे 1 मग 5 24 कोणत्या वेळेला 5 2 4 गेला 1. आता लक्षात घ्या मग इथं पहा 5 आणि 4 पण आपल्याला मोठ्या संख्येत चिन्ह काय पाहिजे धन पाहिजे. मग धन 5 ऋण 4 5 24 धन ऋणाचा गुणाकार ऋण आला 5 गुणिले वजा 4 याचा गुणाकार काय आला वजा 20 पण 5 वजा 4 हे काय आलं 1 आलं. म्हणजे आपण त्या ठिकाणी मित्रांनो गुणाकाराची पडताळणी केली बेरीज वजा बाकीची पडताळणी केली 5 2 4 दोन्ही बरोबर आपल्याला जे पाहिजे गुणाकार वजा 20 आला आणि त्याची त्या ठिकाणी वजा बाकी 1 आला. आता ते अवयव फिक्स झाले कोणते फक्त x x द्यायचा 5x अधिक 5x वजा 4x बरोबर किती आले 1x. x वर्ग अधिक 5x वजा 4x 5x म्हणून 40 दिले काय केलं 1x त्याला 1 ला आपण स्प्लिट केलं तुकडा पाडला त्याला 5x म्हणून 4x दिले 1x आला 1x लिहिलं नाही बरोबर त्या जागा हे दिलं 5x म्हणून 5x वजा 4x अधिक 5x वजा 4x अलग 1x आणि वजा 20 गुणाकार आपण पडताना इथेच केले. आलं लक्षात. ते वजा 5x वजा 4x 1x 2 2 चे गट करा 2 2 चे काय केले गट केले. आता पहा याच्यामधून x कॉमन घ्या x वर्ग आणि x मधून इथे x वर्ग इथे x आहे मित्रांनो त्याच्यातून x कॉमन घ्या मग इथे x वर्ग x बाहेर घेतलं मध्ये राहिलं x अधिक 5x 5x x बाहेर आल्यामुळे मध्ये काय राहिलं फक्त 5 राहिलं वजा हे 4 कंसा इथं 4 आणि 20 ला कितीला भाग जातो त्या ठिकाणी कितीला भाग जातो 4 दोघाला 4 मग इथं 4 कॉमन घेतली x ते इथं नाही इथं आहे पण इथं नाही x नाही कॉमन 4 कॉमन घेतली 4 च्या पाड्यात 4 आणि 20 त्या ठिकाणी 20 पण 4 च्या पाड्यात आहे बरोबर. मग पहा 4 पंच 4 पंच 20. आता मला सांगा इथं ऋण बाहेर ऋण आणि इथं कोणतं चिन्ह म्हणजे उत्तर त्या ठिकाणी ऋण आहे मग मध्ये चिन्ह कोणतं पाहिजे ऋण गुणिले कोणतं चिन्ह बरोबर ऋण उत्तर येते तर ऋण गुणिले धन ऋण धन ऋण हे काय हा या कंस सारखंच येते काय ताण घ्यायचा नाही मोठा 1 अधिक 5 1 अधिक बरोबर 0 0 देऊन टाका
मग पहा मित्र हो, x अधिक 5 एका कंसात दुसऱ्या कंसात x वजा 4 बरोबर 0. म्हणून आपण असं म्हणतो x अधिक 5 चा अर्थ पण 0 होतो किंवा काय बरं किंवा x वजा 4 चा अर्थ पण 0 होतो. आलं लक्षात. आता पहा x बरोबर ऋण 5 एका बॉक्स मध्ये धन 0 अधिक 5 तिकडे गेले ऋण 5 झाले किंवा x बरोबर त्या ठिकाणी धन 4 हे एक उत्तर आलं. ऋण 4 तिकडे गेले धन झाले, हे अधिक 5 तिकडे गेले ऋण 5 झाले. म्हणून वजा 5 व 4 हे काय हे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. वर्ग समीकरणाची मुळे आहेत. व्यवस्थित समजून घ्या आणि त्या ठिकाणी त्याचा स्क्रीनशॉट काढून लिहून घ्या. पहा तिसरा प्रश्न मित्रांनो, ह्या पहिल्याचा आणि शेवटच्याचा गुणाकार मी पहिल्यापासून सांगायला तुम्हाला हिस्ट्री. पहिले आणि शेवटच्याचा गुणाकार. पहिलं काय इथं 2y वर्ग, इथे तुम्ही 2y वर्ग गुणिले शेवटचं पद कोणतं आहे 13. शेवटचं कोणतं पद आहे बेटा 13 गुणिले 13. तर इथं काय होणार आहे 13 दोन्ही 26 आणि y वर्गला y वर्ग. मित्रांनो गुणाकार 26y वर्ग पाहिजे किंवा 26 पाहिजे, त्याची बेरीज 27 पाहिजे. बरोबर. 13 दोन्ही 26 पण 13 आणि 2 15 आहे, आपल्याला पाहिजे 27 पाहिजे. मग 26 एक 26 आणि 26 आणि 1 27. आलं लक्षात. हे अवयव मग 26 1 अधिक 26 अधिक 26 एक 26 आणि 26 आणि 1 27 झालं. सोपे अवयव. फक्त थोडस बसणार नाही म्हणून ती मी अशी काळजी घेऊ की आपण त्या ठिकाणी हे लिहिताना थोडं बारीक लिही, तर तुम्ही पण थोडं बारीक लक्ष द्या त्याच्याकडे. मी काय लिहितो लक्ष द्या. 2y वर्ग अधिक 26y अधिक 1y. इथं तुम्हाला सांगितलं मी इथं फक्त इथे चल. आता इथं 5 4x लिहिलं अधिक 5 वजा 4. इथं 26 आहे तर म्हणजे इथं काय y चले म्हणून इथं बघते याच्या बाजूला y याच्या बाजूला y द्यायचं. 26 अधिक 26y अधिक 1y अधिक 13 बरोबर आहे 0. आलं लक्षात. 2 2 ची गट करू. 2 2 ची काय केली गट केली. आता पहा बरं 2 आणि 26 एका पाड्यात आहे आणि इथं y इथं y वर्ग इथं y. मग 2 पण कॉमन निघणार कारण कशामुळे 2 आणि 26 2च्या पण पाड्यात 2 आहेत आणि 26 पण 2च्या पाड्यात आहेत म्हणून इथं 2 कॉमन घेतले. तर y पण घ्यावा कॉमन कारण इथं y वर्ग इथं y. मग दोघांच्या मधून 2y कॉमन घेतलं. बरोबर. कंसात काय कंसात. आता मला सांगा 2 बाहेर गेले म्हणजे मध्ये लिहायची का नाही. y चा वर्ग 1y बाहेर गेलं मध्ये 1y राहिलंच ना. बरोबर. 1y चा वर्ग होता 1y बाहेर गेलं 1 मध्ये राहिले y अधिक 2 गुणिले किती बरोबर 26. 2 13 26 किंवा 13 दोन्ही 26. तुम्ही म्हणता y कमी इथे लिहिले नाही. y का इथे लिहिले नाही कारण हे y इकडे बाहेर घेतले. बाहेर गेले की मध्ये येऊ नका असं म्हणजे ते नियम आहे कंसाचे की बाबा हे y बाहेर गेलं तर मध्ये द्यायचं नाही. 2 गुणिले 13 13 दोन्ही 26. आता लक्षात घ्या इथं काहीच कॉमन नाही निघलं ना तर एक कॉमन काढायचं. 1y आणि 13 याच्यामध्ये एक कॉमन काय निघलं म्हणून एक कॉमन काढा. चला एक कॉमन काढा y. एक बाहेर निघलं y राहिलं मध्ये. 1 ला कितीनं गुणल्यानंतर 13 येते बरं. 1 13 13 बरोबर 0. बघा बरं बेटा y अधिक 13 आला का सारखा कंस तर आला. y अधिक 13 एका कंसात तर दुसऱ्या कंसात लिहायचे बेटा 2y अधिक 1 बरोबर आहे 0. आलं लक्षात. आता म्हणून इकडे हे देअरफॉर चे साइन ते राहिले होते मी लिहून टाकतो. ओके चला. तर आता ह्याचा अर्थ काय झाला बेटा की y अधिक 13 बरोबर 0 किंवा दुसरा अर्थ काय ह्या कंसाचा पण अर्थ तोच आहे की 2y अधिक 1 बरोबर सुद्धा 0. आलं लक्षात. आता थोडस खाली लिहितो. आता लक्षात घ्या की y बरोबर हे अधिक 13 तिकडे बरोबर काय होणार इथं वजा 13 धन 13 0 वजा 13 काय आलं ते वजा 13 किंवा 2y बरोबर एक स्टेप करू आपण. 2 यंदा कळणार नाही एकदाच तिकडे वजा 1/2 लिहिता येतं पण एक करू सामान्यसाठी मी एक करतो.
हे अधिक एक तिकडे पाठवा, 0 वजा 1 काय आलं, वजा 1, एक स्टेप बसली इथं. y बरोबर वजा 13 दिसते का पाशावरच, किंवा हे y बरोबर हे गुणिले 2 भागिले 2 जाते, वजा 1/2. बरोबर आलं लक्षात, त्या दोन किमती. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला स्क्रीनवर दिसायला येते वर्ग समीकरणाची मुळे, तर ते येतं वजा 13 आणि वजा 1/2 आहेत, स्क्रीनवर दिसते. पहा मित्रांनो, आता याच्यामध्ये लक्षात घ्या काय करावं लागेल. अगोदर त्याला स्टँडर्ड फॉर्म्युलामध्ये प्रमाण रूपात लिहून घ्या. 5m वर्ग अधिक 22m इकडे जमत नाही, सगळ्यांना इकडे आणा. अधिक 22m उजवीकडून डावीकडे आले आणि धनचे ऋण झाले, वजा 22m झाले, धन 22m ऋण 22m झाले, आणि अधिक 15 वजा 15 बरोबर 0. कशामुळे झाली ती आपल्याला सोडवायचं ना, पुढचं नाही तशीच राहू दिली. आलं लक्षात, सोडवण्यासाठी करावं लागतं. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला काहीतरी त्याच्यात सक्रियता दाखवावी लागते, मुवमेंट व्हावी लागते. एका ठिकाणी बसून काय होत नाही. बरोबर, तर याच्यामुळे ती इकडे आले. 5m वर्ग वजा 15, मग काय होणार आहे, त्यांचा गुणाकार. मी नेहमीच सांगतो तुम्हाला की पहिल्याचा नंतरचा गुणाकार केला. 5m वर्ग गुणिले वजा 15, पावर काय होतं तिथं, हा गुणाकार आला मित्रांनो. 15 × 75, पण धन ऋण ऋण 75m हे धन आहे ना. गुणाकार तुम्हाला त्या ठिकाणी वजा 75 पाहिजे, आणि त्याची वजाबाकी हे जे चिन्ह आहे इथं, हे तर हे चिन्ह इथं जर धन असलं तर बेरीज करायची, इथं जर ऋण असलं तर वजाबाकी करायची. मग पहा, तर याचं त्या ठिकाणी इथं पहा, मग काय करावं लागेल, त्या ठिकाणी आपल्याला त्याची बेरीज करावी लागेल का वजाबाकी, तर इथं वजाबाकी. गुणाकार वजा 75 आहे, त्याची वजाबाकी 22. 15 × 75 होते, पण 15 आणि 5 त्या ठिकाणी वजाबाकी होती का 22 नाही. मग 25 × 75, मग 25 × 75 घेत असताना मोठ्या संख्येत चिन्ह ऋण पाहिजे, मग इथं वजा 25 आणि अधिक 3, 25m आणि 3m, 25 × 75 धन ऋण ऋण 75 m चा वर्ग, m लिहूत पण आपण नंतर इकडे लिहितो. बरोबर, आणि 25 मधून 3 गेल्यावर का 22, तर बरोबर आहे, म्हणून हे अवयव लक्षात घ्या. मग 5m वर्ग वजा 25m अधिक 3m वजा 15 बरोबर 0. इथपर्यंत लक्षात आलं, यायलाच पाहिजे, लक्ष देईल त्याच्या नक्कीच लक्षात येईल. आता पहा, हे पहा, हे 2 2 चा गट केला, 2 2 चा गट. मग पहा बरं काय होणार आहे, याच्यामध्ये ह्या 5 च्या पाड्यात 5 येतो, 25 सुद्धा 5 च्या पाड्यात, म्हणून 5 कॉमन घ्यायचे. पुन्हा काय कॉमन घेता येते, m वर्ग इथे m, मग दोघांतून m पण कॉमन निघतं. हा चला 5m कॉमन काढ. पुढं m चा वर्ग आहे, मग हे 5 बाहेर गेले, मध्ये यायचं नाही. m वर्ग m मध्ये यायचं नाही, यायचे, कारण एकच गेलं बाहेर, एक राहिलं मला. बरोबर, वजा 5 गुणिले किती 25 येतं, तर 5 × 5 = 25. पण m काय लिहिलं नाही इथं, कारण हे बाहेर गेलेले, मध्ये यायचं नाही. असे इथं का आलं, कारण इथे m चा वर्ग होता, एक बाहेर गेला, एक मध्ये गेला. हे आता सांगितलं. अधिक हे 3 कंसात इथे m राहील, मला कॉमन तर m निघतच नाही, कारण इथे m पण इथे m नाही. बरोबर, आता इथं 3 कॉमन घेतले, कारण 3 च्या पाड्यात 3 येतं, 15 च्या पाड्यात 15 सुद्धा 3 च्या पाड्यात. बरोबर, मग पहा, मग 3 इथं बाहेर घेतले, m मध्ये राहिले 3 किती 15 आहे, तर 3 × 5 = 15. म्हणजे चिन्हाचं कसं करायचं, धन गुणिले कोणतं चिन्ह बरोबर ऋण येतं, तर त्याचा गुणाकार धन ऋण चा गुणाकार ऋण. बरोबर, ह्याच्या सारखंच m वजा 5 m वजा आलं. मग एका कंसात मित्रांनो काय लिहायचंय, m वजा 5 लिहायचंय, तर दुसऱ्या कंसात राहिलेलं m अधिक 3 लिहायचंय. m अधिक 3 बरोबर 0. एका कंसात m वजा 5 हे कॉमन लिहिलं, आणि दुसऱ्या कंसात 5m अधिक 3 हे पाहिजे होतं. जर उच्चार त्या ठिकाणी शब्द लक्षात नसतील तर पुन्हा पुन्हा ते ऐकायचे. m वजा 5 एका कंसात लिहिलं, आणि 5m अधिक 3 राहिलेले 2 ते पद एका कंसात. याचा अर्थ असा होतो मित्रांनो, m वजा 5 बरोबर 0, किंवा काय बरं, किंवा 5m अधिक 3 बरोबर सुद्धा 0. आलं लक्षात. मग m बरोबर ऋण 5 तिकडे पाठवा, धन 5 झाले, धन चिन्ह लिहायची गरज नाही इथं, मग त्या ठिकाणी m बरोबर 5च. बर, किंवा एक स्टेप पुन्हा करू आपण याच्यामध्ये, कारण हे 5m
हे आधी 3 तिकडे पाठवू, वजा 3/5 डायरेक्टली तरी चालतं, हरकत नाही, पण सगळ्यांना समजावं म्हणून स्टेप लिहितो. जसं की एखाद्या गावाला जायचा रस्ता एकदम शॉर्टकट सांगितलं समजत नाही, पण एकदम व्यवस्थित सांगितलं की त्या गावाला आपण पोहोचू, म्हणून व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतोय, सगळ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांना समजावं. आलं लक्षात? आता हे 5 इथं यम आहे, यम आणि यम, मग हे काय करा, वजा 3 हे गुणिले 5 आता इकडे पाठवा, भागिले 5 झाले, झालं बरोबर. हे वजा 3/5 हे ऋण चिन्ह आहे. लक्षात आलं? हे गुणिले 5 भागिले 5 झाले. म्हणून वर्ग समीकरणाची मुळे, शेवटची ओळ आहे, वर्ग समीकरणाची मुळे जे काय आहे ते लिहायची, 5 आणि वजा 3/5 ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत, किंवा वर्ग समीकरणाची मुळे कोणती आहे बरोबर, 5 व वजा 3/5 आहे. ठीक आहे, हे अशा पद्धतीने. आलं लक्षात? समोर पाहून व्यवस्थित लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा.